वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मुखं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. गेल्या भागामध्ये आपण प्रियव्रत राजाच्या वंशांचा संपूर्ण अभ्यास केला. आता परीक्षित राजा पुढे विचारतोय शुकमुनींना की जिथपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे आणि जिथपर्यंत तारांगणासह चंद्र दिसतोय तिथपर्यंतच्या सगळ्या भूमंडलाचा विस्तार आपण मला सांगितला. तुम्ही मला असंही सांगितलं की प्रियव्रत राजाच्या रथाच्या चाकामुळे चाकानी जे 7 खड्डे पाडले आणि त्या 7 खड्ड्यांपासून 7 समुद्र तयार झाले आणि 7 द्वीप तयार झाली आणि सगळं भूमंडल हे 7 द्वीपामध्ये आणि 7 समुद्रामध्ये विभागलं गेलं. आता त्याचंच पुढे मला सविस्तरपणे सगळं सांगा असं तो म्हणाला परीक्षित. त्यावेळेला आता शुकाचार्य सांगतायत. तो म्हणतात की याचं किती गुणवर्णन केलं तरी त्याचा अंत आपल्याला सापडणार नाही. भूमंडलाची जी काही वैशिष्ट्ये आहेत मुख्य जी काही लक्षणं आहेत तेवढी मी तुला सांगतो. तर हे भूमंडल रूप कमळाच्या कोशाच्या ठिकाणी कमळाच्या आकाराचं आहे आणि ही जी 7 द्वीपं आहेत त्यापैकी सगळ्यात आतील कोश म्हणजे जंबूद्वीप आहे. ज्या जंबूद्वीपावर आपण राहतो. आपण म्हणतो ना भरतवर्षे भरतखंडे जंबूद्वीपे. आपण एखाद्या पूजेचं जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेला आपण त्याचं स्थान वर्णन करतो की कुठे बसून मी ही पूजा करतोय. तर त्या जंबूद्वीपावर आपण राहतो. हे जंबूद्वीपाचं महात्म्य असं आहे की या भरतवर्षात जन्मलेल्या माणसांचा महिमा देवगणांना सुद्धा अप्रूप वाटतं की या भरतवर्षात माणसांनी कोणतं पुण्य केलंय की श्रीहरी स्वतः त्यांच्यावर प्रसन्न होऊन श्रीहरींची सेवा करण्यायोग्य असा मनुष्य जन्म त्यांना भारतामध्ये मिळालेला आहे. हा मनुष्य जन्म श्रीहरीची सेवा करण्यासाठी योग्य आहे पण तो भारतखंडात मिळाला आहे. भारतखंड ही कर्मभूमी आहे. भरतखंडाचे स्वामी स्वतः नारायण आहे आणि अन्य खंड आहेत हे भोगभूमी आहेत. भोगासाठी जन्म ज्यांना मिळाला आहे त्या भोगभूमीमध्ये ते राहतात. भरतखंडात जन्म घेण्याची स्वतः देवांना सुद्धा इच्छा उत्पन्न होते. अशा या खंडाचं महत्त्व भागवतामध्ये सांगितलंय. भागवतामध्ये शरीराची निंदा केली आहे, स्तुती पण केली आहे. पण या शरीराने भगवत सेवा आणि मुकुंद सेवा ही केली गेली पाहिजे. आणि जर तुम्हाला भरतखंडासारख्या पुण्यवान भूमीत जर जन्म मिळाला असेल तर तो निश्चितच भगवंतानी श्रीहरीची सेवा करण्यासाठी दिलेला आहे. तुम्ही भाग्यवान आहात म्हणून तुम्हाला हा भरतखंडामध्ये जन्म मिळालेला आहे. आता या जंबूद्वीपाचा विस्तार 1 लक्ष योजने इतका आहे. ते कमलपत्राप्रमाणे गोलाकार आहे. त्याचा मध्यभाग आहे हा कमळाचा जणू मधला गड्डाच अशा पद्धतीचं हे भूमंडल आहे. त्याच्या मध्यभागी सगळ्या कुलपर्वतांचा राजा मेरू पर्वत आहे. हा सर्व सुवर्णमय आहे.
याचा 32,000 असा शिखरावर विस्तार 32,000 योजन असा शिखरावर विस्तार आहे आणि तळाचा विस्तार 16,000 योजन असा हा पर्वत आहे. हा भूमीच्या आतमध्ये 16,000 योजन इतका खाली गेलेला आहे. आणि याच्या मधोमध इलावृत्त नावाचं 10वं वर्ष आहे. आता या इलावृत्ताच्या उत्तरेला नील, श्वेत आणि शृंगवान असे 3 पर्वत आहेत. नील, श्वेत आणि शृंगवान असे 3 पर्वत आहेत. हे उत्तरेला. आता दक्षिणेला कोणते पर्वत आहेत? तर दक्षिणेला एक निषद पर्वत, हेमकूट आणि हिमालय असे 3 पर्वत आहेत. हे सर्वसुद्धा 10,000 2,000 योजनापर्यंत दूरवर पसरलेले आहेत. आता ह्याच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे नील पर्वत, दक्षिणेला निषद पर्वत असे ते संपूर्ण पसरलेले गंधमादन आणि माल्यवान नावाचे 2 पर्वत आहेत. भद्राश्व आणि केतुमाल नावाच्या 2 वर्षांनी या इलावृत वर्षाची सीमा निश्चित झालेली आहे. आता या संपूर्ण पर्वतामध्ये आंबा, जांभूळ, कदंब, वड अशी अनेक झाडं आहेत. या भरतश्रेष्ठा, शुकमुनी म्हणतात, अरे हे भरतश्रेष्ठा, या पर्वतावर दूध, मध, उसाचा रस आणि गोड पाण्याने भरलेले 4 डोह आहेत. म्हणजे त्या एका डोहात पूर्ण दूध, एका डोहात पूर्ण मध, एका डोहात पूर्ण उसाचा रस आणि एक डोह पूर्ण गोड पाण्याने भरलेला असे हे आणि हे सेवन कोण करतंय? तर यक्ष आणि किन्नर हे उपदेव ते त्याचं भक्षण करतात आणि त्यामुळे त्यांना स्वभावतःच योग्य सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. आणि ह्या पूर्ण पर्वतांवर उपवन पण आहेत. आता या उपवनांची नावं काय? तर नंदन, चैत्ररथ, वैभ्राजक आणि सर्वतोभद्र अशी 4 दिव्य उपवनं आहेत. आणि ह्या उपवनामध्ये मुख्य देवगण राहतात, अनेक अप्सरा असतात, गंधर्व राहतात आणि हे तिथे विहार करत असतात. मंदराचल हा देवांचा पर्वत आहे. याच्यावर जास्त करून आम्रवृक्ष आहेत, मोठमोठे आम्रवृक्ष आहेत आणि त्याची जी फळं आहेत ती अमृतासारखी स्वादिष्ट फळं आहेत. अतिशय सुगंधित फुलं आहेत. त्याच्यातून मधुर असा लाल लाल रस वाहू लागतो आणि तेव्हा अरुणोदा नावाच्या नदीतून तो लाल रस वाहू लागतो. या नदीमध्ये, अरुणोदा नावाच्या नदीमध्ये पार्वतीच्या दासी आणि इतर यक्षपत्न्या या स्नानासाठी जातात आणि त्यामुळे त्यांच्यासुद्धा अंगातून तो सुगंध येत असतो. त्याचप्रमाणे या वृक्षांवर, या पर्वतांवर जांभळाचा झाडं आहेत. त्या जांभळाच्या झाडांना मोठमोठी फळं आहेत आणि ही बिनबियाची फळं आहेत सगळी. आणि त्या फळांचा रस वाहून वाहून त्याच्या रसापासून जंबू नावाची नदी उत्पन्न झाली आहे. तिचा विस्तार जवळजवळ 10,000 योजने आहे. जेव्हा वारा आणि सूर्याच्या संयोगाने तो रस वाळून जातो, भिजून जातो, तेव्हा तिचंच देवलोकाला विभूषित करणारं जांबूनद नावाचं सोनं तयार होतं. आणि याच्यापासूनच मुकुट, कंकण, करदोटा असे दागिने देव आणि गंधर्व लोक तयार करून स्वतः धारण करतात असं भागवतामध्ये उल्लेख आहे. आता सुपार्श्व पर्वतावर कदंब वृक्ष आहे. या कदंब वृक्षाच्या ढोलीमधून मधाच्या धारा वाहतात आणि त्या मधाच्या सुगंधाने इलावृत्ताचा पश्चिमेचा सगळा भाग सुगंधित होऊन जातो. हे जे लोक या मधूचं पान करतात, म्हणजे जे कोणी हा मध सेवन करतात, त्यांच्या मुखातून जो वायू येईल, म्हणजे उश्वासातून जो वायू निर्माण होतो, तो वायू 4 दिशांना जवळजवळ 100 योजनापर्यंत सुगंधित करतो.
आता कुमुद पर्वत आहे, तिथे शतवल्श नावाचा वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाचं नावच शतवल्श असं आहे. आता ह्या वृक्षाचं असं वैशिष्ट्य सांगितलंय त्यांनी की त्याच्या पारंब्यांपासून खालच्या आणि खालच्या बाजूला नद निघतात आणि त्यामुळे सर्वच्या सर्व इच्छेनुसार भोग देणार आहेत त्या पारंब्या. आणि या पारंब्यांना तुम्ही जे मागाल ते मिळतं. दूध मिळतंय, दही मिळतं, मध, तूप, गूळ, अन्न, वस्त्र, शय्यासाठी लागणारी वस्तू, गाद्या, पांघरुणं, अंथरुणं वगैरे सगळं, आसनं, अलंकार, सर्व पदार्थ या शतवर्ष नावाच्या वटवृक्षापासून मिळतात. हे सर्व कुमुदाच्या शिखरावरून वाहत येऊन इलावृत्ताच्या उत्तरेकडचा भाग हा भिजवून टाकतं. ते या कमळाच्या आकाराच्या ज्या पर्वत आहेत त्या कमलपुष्पाच्या गड्ड्याच्या चारही बाजूंना जसे केसर असतात त्याप्रमाणे मेरू पर्वताच्या मुळाशी त्याच्या चारही बाजूंनी कुरंग, कुरर, कुसुंब, वैकंक, त्रिकुट, शिशिर असे 20 पर्वत आहेत. आणि असं सांगतात की मेरू पर्वताच्या मधोमध चौरस आकाराची आणि एक कोटी योजना विस्तार जिचा आहे अशी भगवान ब्रह्मदेवांची सुवर्णमय नगरी आहे. तिच्या खालच्या बाजूला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा 8 दिशा आणि उपदिशांमध्ये त्याचे अधिपती इंद्र आणि 8 लोकपाल यांची 8 नगरं आहेत. दिशा आणि इंद्रदेव यांची 8 नगरं आहे. ते आपापल्या स्वामींप्रमाणे त्या त्या दिशांना राहतात. आणि तसंच त्यांचा विस्तार किती आहे, या 8 दिशा आणि इंद्रांचा विस्तार किती आहे, तर ब्रह्मदेवाच्या नगरीच्या 1/4 इतका त्यांचा विस्तार आहे. आता पुढे शुकदेव सांगतायत की अरे परीक्षित राजा, अरे राजा, बळीराजाच्या यज्ञशाळेत साक्षात यज्ञमूर्ती भगवान विष्णूंनी जेव्हा त्रैलोक्य मोजण्यासाठी आपला पाय पसरला तेव्हा त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्मांड रूप कढईचा वरचा भाग फुटला आणि त्या छिद्रातून ब्रह्मांडाच्या बाहेरच्या बाजूनी जी जलधारा आत आली तिने ते चरणकमल धुतल्याने भगवंताचे चरण तिने धुतले. त्यांचा डावा पायाचा अंगठा त्या ब्रह्मांडाच्या कढईला लागला भगवंताचा आणि त्याच्यातून एक धारा बाहेर पडली आणि त्या धारेने जेव्हा भगवंताचे चरणकमल धुतले, त्यांना स्पर्श केला, त्यावेळा जसा काही केशर त्या पाण्यामध्ये मिसळलं आणि ती लाल लाल झाली आणि त्या निर्मळ धारेचा स्पर्श होताच संसारातील सगळी पापं नष्ट होतात आणि तीच ती भगवतपदी गंगा तिथं तयार झाली. ती धार हजारो युग होऊन गेली तरी स्वर्गाच्या शिरोभागी असणाऱ्या ध्रुवलोकामध्ये उतरली आणि तिला विष्णुपद असं नाव मिळालं. तेथून ही गंगा नदी कोट्यावधी विमानांनी घेरलेल्या आकाश मार्गामध्ये उतरते आणि चंद्रमंडळाला भिजवून मेरूच्या शिखरावर ती ब्रह्मपुरीमध्ये जाते. आणि तिथे ती सीता, अलकनंदा, चक्षु, भद्रा अशी नावे धारण करून 4 प्रवाहामध्ये तिचं विभाजन होतं, विभक्त होते ती आणि 4ही दिशांकडे ती वाहत जाते आणि अशा प्रकारे शेवटी नद्यांचा अधिपती होऊन ती समुद्राला जाऊन मिळते. अशा या गंगा मातेची उत्पत्ती आपण पाहिली. आता मेरू पर्वतावरून निघालेल्या आणखी शेकडो नद्या आहेत. या सर्व वर्षांमध्ये भारतवर्ष हीच कर्मभूमी मानली गेलेली आहे. बाकीची जी द्वीपं आहेत आणि त्या द्वीपांवरती जे काही आहे ते स्वर्गभोगातून उरलेली पुण्य भोगण्याची ठिकाणं आहेत. यांना भूलोकाचे स्वर्ग असंही म्हणलं जातं.
देवतुल्य मनुष्य म्हणजे जे देवरूपात आहेत त्यांचं आयुष्य 10,000 वर्षांचं असतं. त्यांना 10,000 हत्तींचं बळ असतं आणि वज्राप्रमाणे सुदृढ शरीर असतं. त्यांच्यात शक्ती वज्राप्रमाणे असते. त्यांना कायम तारुण्य असतं, कायम त्यांच्यामध्ये उल्हास असतो. त्यामुळे ते पुष्कळ वर्ष आयुष्याचा उपभोग घेत असतात आणि सगळे भोग संपल्यावर त्यांच्या आयुष्यात फक्त 1च वर्ष शिल्लक राहतं. अशा प्रकारे तिथे नेहमी त्रेतायुगासारखा काळ असतो. इलावृत वर्षामध्ये मात्र केवळ भगवान शंकरच एकटे पुरुष आहेत. श्री पार्वती देवींचा शाप माहीत असलेला दुसरा कोणीही पुरुष तिथे प्रवेश करत नाही. कारण तिथे जो जातो तो स्त्री होतो. आपण त्याची कथा पुढे बघणार आहोत. 9वा स्कंद आपला सुरू झाला की ती कथा आपल्याला येणारच आहे. आता पुढे ते वर्णन करतायत भिन्न भिन्न वर्षांचं. आता इलावृत वर्षाचं वर्णन त्यांनी आता अशा प्रकारे केलं. मेरू पर्वत, इतर पर्वत, त्याप्रमाणे भद्राश्व वर्षाचं वर्णन केलंय. धर्मपुत्र भद्रश्रवा आणि त्याचे मुख्य सेवक भगवान वासुदेवांच्या हयग्रीव नावाच्या धर्ममय प्रिय मूर्तीला अत्यंत समाधिनिष्ठेने हृदयामध्ये स्थापित करतात आणि त्या मंत्राचा जप करत तिची स्तुती करतात. हा भद्राश्व वर्ष आहे. हयग्रीव अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णाचं शरीर मनुष्याचं आहे आणि त्याचा चेहरा जो आहे, तोंड जे आहे ते घोड्यासारखं असं संयुक्तिक रूप आहे त्याला. जेव्हा प्रलय काळ होता, जेव्हा सगळी पृथ्वी पाण्याखाली होती, त्यावेळेला तमोगुणी दैत्यांनी वेद चोरून नेले. त्या दैत्याचं नाव होतं हयग्रीव. त्यावेळी ब्रह्मदेवानी प्रार्थना केली, भगवान विष्णूंची प्रार्थना केली की असेचे वेद या हयग्रीव दैत्यांनी चोरून नेलेत, आता काय करायचं. आणि ते त्यांनी रसातळाला नेलेले आहेत. आता आपणच त्याच्यावर काहीतरी उपाय करा. त्यावेळेला प्रत्यक्ष परमेश्वराने हयग्रीव नावाचा अवतार धारण केला आणि त्या दैत्याचा वध करून त्यांनी हे वेद त्याच्याकडून परत घेतलेले आहेत. हरिवर्ष खंडामध्ये भगवानांनी नरसिंहाचं रूप घेतलंय आणि प्रल्हादाचा जीव वाचवलेला आहे. ओंकार स्वरूप भगवान श्री नरसिंह देवांना आपण नमस्कार करूया. ते अग्नी आणि इत्यादी तेजोमय तेज असा स्वरूप त्यांचं आहे. अज्ञानरूपी अंधकार नष्ट करून ते आपल्या भक्ताला अभयदान देत असतात आणि त्यांच्यामुळे अंतःकरणात ते प्रल्हादाच्या ते प्रगट झाले आणि त्यांनी प्रत्यक्ष दर्शन प्रल्हादाला दिलेले आहे. आता केतुमाल वर्षाचं वर्णन केलंय. केतुमाल वर्षामध्ये लक्ष्मीचा आणि संवत्सर नावाच्या प्रजापतीचे पुत्र आणि कन्या यांचं कल्याण करण्यासाठी भगवान कामदेव रूपाने इथे निवास करतात. श्री विष्णूंनी कामदेवाचं रूप घेतलंय आणि लक्ष्मीसह ते इथे निवास करतायत. यांच्या पुत्रांची संख्या मनुष्याच्या 100 वर्षाच्या आयुष्याच्या दिवस रात्र इतकी आहे. म्हणजे 36 हजार वर्ष इतकी आहे. परमसमाधी योगाने श्री लक्ष्मी भगवंतांच्या त्या मायामय स्वरूपाचे रात्रीच्या वेळी प्रजापती संवत्सराच्या कन्यांसह आणि दिवसा त्याच्या पतींसह आराधना करत असते आणि मंत्राचा ती सुद्धा जप करत असते. अशा प्रकारे लक्ष्मी आणि भगवान सुद्धा सतत जप करत असतात, ध्यान करत असतात, मंत्र म्हणत असतात. अनेक रूप धारण करून
परमेश्वर निरनिराळी माया निर्माण करतो आणि वस्तुतः तो एकच आहे, तरीसुद्धा तो मायेने प्रकाशित होऊन ते पण आपलंच रूप आहे, अनिर्वचनीय रूप आहे. अशा प्रकारे तो मनुष्याला सांगत असतो की मी कच्छपाचा अवतार घेतला, मी मत्स्याचा अवतार घेतला, मी नरसिंहाचा अवतार घेतला. अनेक अनेक अवतारांच्या रूपाने परमेश्वर वेगवेगळ्या आपल्याला सांगत असतो की भक्ती कशी करावी, माया काय आहे, मायेमध्ये का गुंतू नये, याचे अनेक दाखले भगवंत आपल्याला देत असतो. आणि अशा प्रकारे भगवंतानी एकमात्र असून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी निर्माण केली आहे. जरायुज, स्वेदज, अंडज, उद्भिज, स्थावर, जंगम, देव, ऋषी, पितृगण, भूत, इंद्रिय, स्वर्ग, आकाश, पृथ्वी, पर्वत, नदी, समुद्र, द्वीप, ग्रह, तारे, ही सगळी त्याचीच रूपं आहेत आणि ती सगळी मनुष्याच्या उपभोगासाठीच त्यांनी निर्माण केली आहेत. असंख्य नामं, असंख्य रूपं, या रूपाने तो प्रगट झाला आहे. कपिल मुनींच्या रूपाने ते प्रगट झालेले आहेत आणि 24 तत्व आपल्याला दिली आहेत त्यांनी. प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्गाचं मार्गदर्शन केलंय त्यांनी. आता पुढे उत्तर कुरु वर्षामध्ये भगवान यज्ञपुरुष वराह मूर्ती म्हणून धारण केलंय. पृथ्वी जेव्हा रसातळाला गेली होती त्यावेळेला तिला बाहेर काढण्याचं काम वराह अवतार घेऊन परमेश्वरांनी केलेलं आहे. आता श्री शुकाचार्य पुढे म्हणतायत किम पुरुष वर्षामध्ये श्री लक्ष्मणांचे थोरले बंधू आदिपुरुष सीता हृदयाभिराम भगवान श्रीरामांच्या चरण सानिध्यात रमलेले परम भागवत श्री हनुमान आणि अन्य किन्नरांसह अविचल भक्तिभावाने त्यांची उपासना करतात. म्हणजे किम पुरुष वर्षामध्ये श्री रामचंद्र आणि सीता या रूपाने त्यांचं वर्णन आलेलं आहे आणि त्याचा भक्त श्री हनुमानाचं वर्णन या किम पुरुष वर्षामध्ये आलेलं आहे. उत्तम कुळामध्ये जन्म, सौंदर्य, वाक्पटुत्व, बुद्धी आणि श्रेष्ठ योनी यापैकी कोणताही गुण आपल्याला थोरांच्या प्रसन्नतेला कारण होऊ शकत नाही आणि म्हणून लक्ष्मणाचे थोरले बंधू असलेल्या आपण यापैकी कोणताही गुण नसलेल्या वानरांशी मैत्री केली आहे. या वानरांना कुठे उत्तम कुळात जन्म होता, कुठे सौंदर्य प्राप्त होतं, तरीसुद्धा श्रीरामांनी त्यांच्या भक्तीला महत्त्व दिलं, त्यांच्या निष्ठेला महत्त्व दिलं, त्यांच्या प्रेमाला महत्त्व दिलं आणि म्हणून त्यांनी वानरांची मैत्री केली आहे. देव, असुर, वानर, मनुष्य कोणी असो त्याला सर्व प्रकारे मनुष्य अवतारी श्रीरामांचंच भजन केलं पाहिजे, कारण ते सुद्धा साक्षात श्रीहरीच आहेत आणि थोड्याशा सत्कृत्याने सुद्धा श्रीराम संतुष्ट होतात आणि म्हणून त्यांनी सर्व उत्तर कोसलवासियांना आपल्या दिव्य धामाला ते घेऊन गेले. जेव्हा त्यांनी अवतार संपवलाय त्यावेळेला त्यांनी आपल्या सगळ्या अयोध्यावासियांना विष्णू लोकात नेलेलं आहे. शेवटी श्रीराम बोला, श्रीराम बोला, श्रीराम बोला, किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. उठता बसता नाम घेता, उठता बसता नाम घेता. खर्च लागतो काय, खर्च लागतो काय, खर्च लागतो काय, किती मंत्र हा सोपा. बोला श्री रामचंद्र की जय, सीतावर रामचंद्र की जय. भारतवर्षामध्ये सुद्धा भगवंत दयावश होऊन नरनारायण रूप धारण केलंय आणि आत्मज्ञानी पुरुषांवर त्यांनी अनुग्रह केलेला आहे. इथे देवर्षी नारद स्वतः भगवंतांनीच सांगितलेल्या सांख्य
आणि योगशास्त्रासह भगवंतांचा महिमा प्रगट करत आहेत. सावर्णी मनूंना उपदेश हा नारदांनी केलाय. भारतवर्षामधील वर्णाश्रम धर्माचे पालन करणाऱ्या प्रजेसह अत्यंत भक्तिभावाने भगवान श्री नरनारायणांची उपासना नारदांनी केली आहे आणि ते सतत स्तुती करतायत भगवंताची. या भारतवर्षात सुद्धा पुष्कळसे पर्वत, नद्या आहेत. मंगलमय आहेत ते. मंगलप्रस्थ, मैनाक, त्रिकुट, ऋषभ, कोटक, कोल्लक, देवगिरी, ऋष्यमुख असे शेकडो हजारो पर्वत आहेत आणि त्याच्या कड्यांवर उगम पावणाऱ्या हजारो नद्यासुद्धा आहेत. या नद्या आपल्या नावांनीच जीवांना पवित्र करत असतात. ही भारतातली प्रजा ही सगळी या नद्यांच्या पाण्याचा उपयोग करते. या वर्षात जन्म घेणाऱ्या पुरुषांना आपण केलेल्या सात्विक, राजस आणि तामस कर्मानुसार वेगवेगळे योनी प्राप्त होतात. काही दैवी योनी प्राप्त होतात, काहींना मनुष्य योनी प्राप्त होते, काहींना नारक योनी प्राप्त होते. अशा प्रकारे वेगवेगळ्या योनी इथे त्यांना प्राप्त होतात. या नद्या कोणत्या? तर या नद्यांची नावं थोडीशी सांगते, तुम्हाला माहितीतली आहेत ती सगळी. ताम्रपर्णी, आवटोदा, कृतमाला, तुंगभद्रा, कृष्णा, वेण्या, भीमरथी, गोदावरी, पयोष्णी, तापी, रेवा, सुरसा, नर्मदा, चर्मणवती, सिंधू अशा वेगवेगळ्या नद्यांची नावांचा इथे उल्लेख आलेला आहे. इथल्या देवयोनीत निवास करणाऱ्या लोकांचं एक कल्पाचं आयुष्य असते आणि तो म्हणजे स्वर्गच आहे. आणि तेथे जेथून संसार चक्रात पुन्हा यावं लागतं त्या ब्रह्मलोक इत्यादीपेक्षाही भारतवर्षामध्ये थोडं आयुष्य दिलंय तेच जन्माला येणं चांगलं. कारण धैर्यवान मनुष्य एका क्षणातच आपल्या या मर्त्य शरीराने केलेली सर्व कर्म भगवंतांना अर्पण करून भगवंतांचं अभयपद मिळवू शकतो. एक कल्पाचं आयुष्य घेण्यापेक्षा भारतवर्षामध्ये जन्माला येणं हे किती महत्त्वाचं आहे हे इथे भागवतामध्ये सांगितलंय की जिथे भगवत कथेची अमृतमय सरिता वाहतीये, जिथे भगवत भक्तीचा पूर लोटलेला आहे, जिथे भगवंतानी ज्या गुणमय वर्णन जिथे भगवंताचं चाललेलं आहे, अशा ठिकाणी जन्म घेऊन भगवंताचं पद प्राप्त करणं, भगवंत लोक प्राप्त करणं हेच मनुष्याचं मुख्य कर्म असलं पाहिजे. आणि जिथे नृत्य, गायन, भरपूर आयुष्य, खूप उपभोग आहेत, समारंभ आहेत, पण तिथे भगवान यज्ञपुरुषांची पूजा अर्चा केली जात नाही, तो ब्रह्मलोक जरी असला तरी त्याचा आश्रय घेऊ नये असं भगवतात म्हणलेलं आहे. आता पुढे शुकमुनी सांगतायत, राजा सगराच्या पुत्रांनी आपल्या यज्ञाच्या घोड्याचा शोध घेत असता जी पृथ्वी चारी बाजूनी खोदली होती त्यातूनच जंबूद्वीपाच्या अंतर्गत 8 उपद्वीप आणखीन तयार झाली. अशा प्रकारे जसं गुरुमुखातून ऐकलं होतं तसं मी या जंबूद्वीपाचं वर्णन तुला सांगितलं असं श्री शुक महाराज सांगतायत याला. आणखी पुढे ते म्हणतात, अजून पुढे मला प्लक्ष वगैरे द्वीपांचं वर्णन आता ऐकायचंय. असं परीक्षित राजा म्हणाला की मला उरलेल्या 6 द्वीपांचं पण वर्णन तुम्ही सांगा. तेव्हा पुढे परीक्षित राजाला ते सांगतायत शुकमुनी, जसा मेरू पर्वत जंबूद्वीपांनी वेढलेला आहे त्याप्रमाणे तितकाच विस्तार असलेलं खाऱ्या पाण्याने समुद्र वेढलेला, खाऱ्या पाण्याच्या समुद्राने पण तो वेढलेला आहे. खंदक ज्याप्रमाणे बाहेर उपवनांनी घेरलेला असतो त्याप्रमाणे खारा पाण्याचा समुद्रसुद्धा पुढे दुप्पट विस्ताराने वेढलेला आहे. आणि हा कोणत्या द्वीपाला वेढलेला आहे तर तो प्लक्ष द्वीपाला आणि जंबूद्वीपाला वेढलेला आहे. जंबूद्वीपामध्ये जेवढा मोठा जांभूळ वृक्ष आहे तेवढाच विस्तार या प्लक्ष द्वीपामध्ये सुवर्णमय अशा प्लक्ष वृक्षाचा आहे.
आणि ह्या सुवर्णमय प्लक्ष वृक्षावरून या द्वीपाला प्लक्षद्वीप असं निर्माण केलं आहे. इथे अग्निदेव राहतात. ते या द्वीपाचा अधिपती प्रियवत पुत्र इद्म जन्म याचे हा या प्लक्षद्वीपाचा राजा आहे, त्याचा अधिपती आहे. आणि इथे अग्निदेव निवास करत असतात. आता प्लक्ष आदी इतर 5 द्वीप जी आहेत त्याच्यामधील माणसांना जन्मताच आयुष्य, इंद्रिय, मनोबल, इंद्रिय बल, शारीरिक बल, बुद्धी सारख्या प्रमाणात असतात. प्लक्षद्वीपाच्या जवळ उसाच्या रसाच्या समुद्राने वेढलेला एक समुद्र आहे आणि त्याच्या पुढे त्याच्या दुप्पट विस्तार असलेला शाल्मली द्वीप आहे. शाल्मली द्वीप. या शाल्मली द्वीपाला मध्याच्या सागराने वेढलेला आहे. मध्याच्या सागराने हा शाल्मली द्वीप वेढलेला आहे. आणि तिथे जसा प्लक्षद्वीपामध्ये प्लक्ष वृक्ष आहे तसा या शाल्मली द्वीपावर सावरी नावाचा वृक्ष आहे. या वृक्षाचं महत्त्व असं सांगितलंय की आपल्या वेदमय पंखांनी भगवंताची स्तुती करणाऱ्या पक्षीराज भगवान गरुडाचं इथं निवासस्थान आहे आणि तोच या द्वीपाचा मुख्य आहे. आणि या द्वीपाचा अधिपती आहे प्रियवत पुत्र यज्ञबाहू. प्रियवताने एकेका पुत्राला एक एक पर्वत द्वीप दिलेले आहेत. असे त्यांनी जे द्वीप दिलेत, जम्बूद्वीप, प्लक्षद्वीप आणि आता आपण पाहिलं शाल्मली द्वीप. प्रत्येक द्वीप त्यांनी एकेका पुत्राला दिला आहे. आता यात सुद्धा या शाल्मली द्वीपामध्ये सुद्धा अनेक पर्वत, अनेक नद्या आहेत. तिथे 7 नद्या ज्या आहेत वैशिष्ट्यपूर्ण त्या अशा आहेत: स्वरस, शतशृंग, वामदेव, कुंद, मुकुंद. ही पर्वताची नावं आहेत. स्वरस, शतशृंग, वामदेव, कुंद, मुकुंद असे पर्वत आहेत. आणि अनुमती, सिनीवाली, सरस्वती, कुहू, रजनी, नंदा अशा नद्या तिथे वाहत आहेत. आता अशा प्रकारे दुसरा एक द्वीप त्यांनी सांगितला. त्या द्वीपाचा अधिपती प्रियव्रत पुत्र महाराजांचा हिरण्यरेता असा होता. हिरण्यरेता हा मध्याच्या समुद्राने वेढलेल्या शाल्मली द्वीपाचा अधिपती आहे. आता पुढे दुसरा द्वीप पुढे जो द्वीप आहे तो क्रौंच द्वीप आहे. त्याचं नाव क्रौंच द्वीप. आता ह्या क्रौंच द्वीपाला घृत समुद्राने वेढलेला आहे. घृत म्हणजे तूप. तुपाने भरलेला हा समुद्र आहे आणि या तुपाने भरलेल्या समुद्रामध्ये क्रौंच द्वीप आहे. आणि याचा स्वामी कार्तिकेय आहे. कार्तिकेयाच्या शस्त्रप्रहाराने याचा मध्यभाग आणि झाडं वेली उद्ध्वस्त झाल्या होत्या. परंतु क्षीरसमुद्राचं सिंचन झाल्यामुळे आणि वरुणाने याचं रक्षण केल्यामुळे हा पर्वत परत निर्भय झालेला आहे. आता प्रियव्रताने घृतपृष्ठ नावाच्या आपल्या मुलाला या क्रौंच द्वीपाचं अधिपती बनवलेलं आहे. इथे सुद्धा 7 पर्वत आहेत, 7 नद्या आहेत. पर्वतांची नावं आहेत ब्रजिष्ठ, लोहितापर्ण. हे 7 पर्वत आहेत. शुक्ल, वर्धमान, भोजन, उपबर्हिण, नंदनंदन अशी त्यांची नावं आहेत. आणि इथे पण 7 नद्या आहेत. त्याची नावं आहेत अभया, अमृतौघा, आर्यका, तीर्थवती. अशा प्रकारे या क्रौंच पर्वताचं इथे वर्णन आलेलं आहे. आता पुढे शाकद्वीप म्हणून हे पुढचा द्वीप आहे. आणि ह्या शाकद्वीपाच्या बाजूने क्षीरसमुद्र आहे. क्षीरसमुद्राने त्याला वेढलेलं आहे.
याचा अधिपती मेधातिथी आहे आणि हा सुद्धा मेधातिथी हा प्रियव्रताचा पुत्र आहे. इथेही 7 पर्वत आहेत, 7 नद्या आहेत. पर्वतांची नावं आहे ईशान, उरशृंग, बलभद्र, शतकेसर. आणि नद्यांची नावं आहेत अनघा, अयुर्दा, उभयस्पृष्टी, अपराजिता. पुढं आहे तो ताकाचा समुद्र आहे आणि या ताकाच्या समुद्राने वेढलेल्यामध्ये पुष्कर नावाचा द्वीप आहे. त्याच्या चारी बाजूनी ताकाने वेढलेला आहे आणि त्याच्या पुढे गोडा पाण्याच्या समुद्राने पुढे त्या द्वीपाला पुढे वेढलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे गोड्या पाण्याचे समुद्र लागतात. आणि या द्वीपावर लाखो सुवर्णमय पाकळ्या असलेलं एक अत्यंत मोठं कमळ आहे. ते ब्रह्मदेवांचं आसन मानलेलं आहे. त्याच्या मधोमध पूर्व आणि पश्चिम भागाला वर्षांच्या मर्यादा निश्चित करणारं एक मानसोत्तर नावाचा एकच पर्वत आहे आणि त्याचा 10,000 योजने इतका लांबीचा विस्तार आहे. आणि त्याच्या चारही दिशांना इंद्रादी लोकपालांची 4-4 नगरं आहेत. सूर्याच्या रथाचं संवत्सर रूप चाक, म्हणजे जे आपण म्हणतो ना 1 वर्ष झालं, दुसरं वर्ष झालं, म्हणजे 1 संवत्सर संपलं, दुसरं संवत्सर लागलं, हे जिथे चालतंय, हे चाक जिथे जिथे फिरतंय, ती स्थिती या द्वीपाजवळ आहे. सूर्याच्या रथाचं संवत्सर रूप चाक या मेरू पर्वताच्या चारी बाजूनी देवांचा दिवस आणि रात्र म्हणजेच उत्तरायण आणि दक्षिणायन या क्रमाने ते फिरतंय सूर्याच्या रथाचं चाक. आता या द्वीपाचा जो अधिपती आहे तो प्रियव्रताचा पुत्र वितिहोत्र हा आहे. अशा प्रकारे या पर्वतांचा आणि द्वीपांचा विस्तार इथे त्यांनी सांगितला आहे. मेरू पर्वतापासून मानसोत्तर पर्वतापर्यंत जेवढे अंतर आहे तेवढीच जमीन शुद्धोदक समुद्राच्या पलीकडील बाजूला आहे आणि त्याच्या पुढे सुवर्णमय भूमी आहे. ती आरशाप्रमाणे स्वच्छ आहे. तेथे पडलेली कोणतीही वस्तू आपल्याला पुन्हा मिळत नाही आणि म्हणून देवांव्यतिरिक्त अन्य कोणी प्राणी तिथे राहत नाही. सूर्य इत्यादींनी प्रकाशित आणि अप्रकाशित भूभागांच्या मधोमध हा पर्वत असल्याने त्याचे लोकालोक असं नाव पडलेलं आहे. परमेश्वराने याला त्रैलोक्याच्या बाहेर त्याच्या चारी बाजूंच्या सीमा म्हणून हा पर्वत ठेवलेला आहे. म्हणून हे समुद्र तिथे ठेवलेले आहेत. प्रमाण, लक्षण आणि स्थिती यांना अनुसरून विद्वानांनी संपूर्ण लोकांचा एवढाच विस्तार सांगितला आहे. हा सर्व भूभाग 50 कोटी योजने इतका आहे. आणि हा विस्तार हा मी तुला आत्ता जे लोकालोक पर्वताचा विस्तार सांगितला त्याच्या 1/4 म्हणजे 12.5 कोटी योजने इतका आहे. सर्व जगाचे गुरु स्वयंभू श्री ब्रह्मदेवांनी संपूर्ण लोकांच्या संरक्षणासाठी याच्या चारी दिशांना ऋषभ, पुष्करचूड, वामन आणि अपराजित नावाचे 4 हत्ती नेमलेले आहेत आणि हे हत्ती संपूर्ण ब्रह्मांडांचं रक्षण करतात. लोकालोक पर्वताच्या आतील बाजूचा भूभाग जेवढा विस्तार सांगितला तेवढाच विस्तार लोकालोक पर्वताच्या बाहेर बाजूस असणाऱ्या अलोक पर्वताचा आहे आणि त्याच्या पुढे केवळ योगेश्वरांचीच उत्तम गती आहे असं सांगितलं जातं. स्वर्ग आणि पृथ्वी याच्यामध्ये ब्रह्मांडाचं केंद्र आहे आणि या ब्रह्मांडाच्या केंद्राजवळच सूर्य आणि ब्रह्मांड गोल यांच्यामध्ये सर्व बाजूनी 25 कोटी योजन इतकं अंतर आहे. सूर्य मृत अंड्यामध्ये वैराज रूपाने विराजमान आहे. वैराज रूपाने तो विराजमान आहे म्हणून त्याचं दुसरं नाव मार्तंड असं पडलेलं आहे. हा हिरण्यमय ब्रह्मांडापासून प्रगट झालेला आहे आणि म्हणून या सूर्याला हिरण्यगर्भ असंही म्हणलं जातं. आणि या सूर्याच्या द्वाराच दिशा, आकाश,
अंतरिक्ष, भूलोक, स्वर्ग आणि मोक्षाचे प्रदेश, नरक आणि रसातल असे अन्य सर्व भागांची विभागणी केलेली आहे. आता शुकाचार्य पुढे सांगतायत परीक्षिताला, अरे आता हा आपण भूलोक पाहिला, आता या भूलोकाप्रमाणे द्युलोकाचं सुद्धा परिमाण आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि या भूलोक आणि द्युलोकाच्या मध्ये अंतरिक्ष लोक हा सुद्धा आहे. आणि या अंतरिक्ष लोकामध्ये मध्यभागी ग्रह आणि नक्षत्र आहेत आणि त्याचा अधिपती भगवान सूर्य आहे. सूर्य जेव्हा मेष आणि तूळ राशीमध्ये असतो तेव्हा दिवस आणि रात्र समान होतात. आणि जेव्हा तो वृषभ आणि इतर 5 राशीमध्ये असतो तेव्हा त्या एक एक घटका रात्र कमी कमी होत जाते आणि त्यामुळे दिवस मोठा होत जातो. जेव्हा तो वृश्चिक इत्यादी 5 राशीत असतो तेव्हा दिवस आणि रात्र यांच्यामध्ये परिवर्तन होत जातं आणि त्यामुळे दक्षिणायन सुरू होईपर्यंत दिवस मोठा होत जातो आणि उत्तरायण सुरू होईपर्यंत रात्र मोठी होत जाते. अशा रीतीने मानसोत्तर पर्वताभोवतीचा सूर्याच्या प्रदक्षिणेचा मार्ग हा 9,51,00,000 योजने इतका आहे असं भागवतात सांगितलंय. त्या पर्वतावर मेरूच्या पूर्वेकडे इंद्राची देवधानी नावाची राजधानी आहे. दक्षिणेला यमराजाची संयमनी नावाची राजधानी आहे. पश्चिमेला वरुणाची निमलोचनी, उत्तरेला चंद्राची विभावरी अशा त्यांच्या राजधान्या म्हणा किंवा नगऱ्या आहेत. आणि या नगरीमध्ये मेरूच्या 4ही बाजूंनी वेळोवेळी सूर्योदय, माध्यान्ह, सायंकाळ आणि मध्यरात्र होत राहतात. आणि त्याप्रमाणे सर्व जीवसृष्टी आपलं काम सुरू करते आणि थांबवत असते. सूर्य जेव्हा इंद्रपुरीहून यमराजपुरीकडे जातो तेव्हा तो 2.25 कोटी आणि 12.5 लाख योजनांपेक्षा अधिक अंतर त्याने मार्गक्रमण केलेलं असतं. याप्रमाणे चंद्र इत्यादी ग्रहसुद्धा ज्योतिष चक्रामधील अन्य नक्षत्रांसह उदय पावतात आणि अस्त पावतात. भगवान सूर्याचा वेदमय रथ याप्रमाणे एका मुहूर्तात 34,800,000 योजने अशा हिशोबाने 4 पुरींमध्ये फिरत राहतो. संवत्सर नावाचं त्याचं एक चक्र आहे. त्याला महिने रूपी 12 आरे आहेत. म्हणजे 12 महिने जे आपण म्हणतो हे या संवत्सर नावाच्या चाकाचे आहेत. ऋतुरूपी 6 चाकाचे घेर आहेत. 4 महिने रूपी 3 गड्डे आहेत. या रथाच्या धुरीचं एक टोक मेरू पर्वताच्या शिखरावर आहे आणि दुसरं टोक आहे ते मानसोत्तर पर्वतावर आहे. याला लावलेलं चाक घाण्याच्या चाकाप्रमाणे फिरत राहून मानसोत्तर पर्वतावर ते फेऱ्या मारतं. या रथाला जी बैठक आहे ती 36 लाख योजने इतकी लांब आहे आणि 9 लाख योजने इतकी रुंद आहे. त्याला अरुण नावाचा सारथी आहे आणि गायत्री असा छंद आहे त्याला. आणि ते जे 7 घोडे त्याला रथाला जुंपलेले आहेत तेच या रथावर बसलेल्या भगवान सूर्यनारायणाला घेऊन संपूर्ण अंतरिक्षामध्ये भ्रमण करत असतात. सूर्यापुढे त्याच्याचकडे तोंड करून बसलेला अरुण नावाचा सारथी आहे. भगवान सूर्यासमोर अंगठ्याच्या पेरा एवढ्या आकाराचे वालखिल्य नावाचे 60,000 ऋषी स्वस्ती वाचन करीत असतात. भगवान सूर्याची ते सतत स्तुती करत असतात. वालखिल्यांखेरीज तिथं ऋषी, गंधर्व, अप्सरा, नाग, यक्ष, राक्षस सर्व देव मिळून 14 लोक तिथे असतात. पण हे सर्व जोडीजोडीने राहतात म्हणून त्यांना 7च समजलं जातं. प्रत्येक महिन्यात निरनिराळी नावे धारण करून आपल्या वेगवेगळ्या कर्मांनी प्रत्येक महिन्यात निरनिराळी नावे धारण करणाऱ्या आत्मस्वरूप भगवान सूर्याची ते नित्य उपासना करत असतात. आता तुला मी हा भगवान सूर्यांच्या भूमंडळांचा
9,51,00,000 योजने इतका विस्तार मी तुला आता सांगितलेला आहे. आता आपण अजूनही काही ग्रहांची स्थिती, गती आणि नरकांची वेगवेगळे नरकांच्या गतींचं वर्णन आहे ते आपलं राहिलेलं आहे. आपण ते पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत इथे विश्रांती घेऊया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.